अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 33 स्वधर्म आणि तारण. हा अध्याय पठण केल्यास आपणास रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल. शिवकृपेने मंगल होईल. अध्याय 33 स्वधर्म आणि तारण. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक आपल्या पतींना जिवंत केले म्हणून ब्राह्मणीच्या मुखावर श्री गुरुबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. त्या म्हणाल्या, गुरुदेव, माझ्या पतींचे निधन झाल्यावर एका साधूंनी माझे सांत्वन केले आणि सहगमन करण्यापूर्वी श्रीगुरूंचे दर्शन घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावा असे सांगून ते निघून गेले. त्यांनी माझ्यावर मोठेच उपकार केले आहेत. मी त्यांना कधीच विसरू शकत नाही. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, साध्वी, आम्हीच त्या साधूंचे रूप घेऊन आलो होतो आणि आम्हीच ती रुद्राक्ष दिली. रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा आहे. रुद्राक्ष धारण केल्याने पापे नाहीशी होतात. रुद्राक्षाची पूजा केल्याने लिंगाचरणाचे पुण्य मिळते. ते धारण केल्याने चारही पुरुषार्थ साध्य होतात आणि शिवलोकी सद्गती मिळते. आता रुद्राक्षाचा प्रभाव स्पष्ट करणारी एक पुरातन कथा सांगतो, ऐका. सधर्म हे काश्मीर देशाचे राजा भद्रसेन यांचे पुत्र. तारक हे त्यांच्या प्रधानजीचे पुत्र. सधर्म व तारक एकाच वयाचे होते. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. ते दिवसभर एकत्रच असायचे. ते दोघं शिवभजन करायचे, सर्वांगाला भस्म लावायचे आणि रुद्राक्षाच्या माळा घालायचे. त्यांना राजवैभव, उंची, वस्त्रालंकार यात जराही रुची नव्हती. मातापित्यांनी आग्रही करून ते ऐकत नसे. त्यामुळे राजा व प्रधान दोघेही चिंतामग्न असत. एकदा त्रिकालज्ञानी पराशर ऋषी भद्रसेनांना भेटण्यासाठी आले असता राजांनी त्यांना सधर्म व तारक यांचे आचरण सांगितले. परशरांनी त्या दोन्ही मुलांचे दिव्य दृष्टीने अवलोकन केले व म्हणाले, राजा, या दोघांच्या वर्तणुकीचे रहस्य यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे. नंदीनगरात महानंदा नावाच्या एक धनाढ्य कनिका राहत असत. त्या शिवभक्त होत्या. अपार दानधर्म करायच्या. त्यांचे स्वर्णमाला एक नाट्यमंडप होता. त्या तिथे संख्यासहित नृत्य करायच्या. त्यांनी मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्यांच्या अंगावर रुद्राक्षाचे अलंकार घातले होते. त्यांनी त्यांनाही नृत्य शिकवले होते. महानंदा गणिका असूनही प्रतिवते समान वागायच्या. जो मनुष्य त्यांच्या घरी जायचा त्याची 3 दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायच्या. त्याला शिव स्वरूप मानायच्या आणि सर्व प्रकारचे सौख्य देऊन त्याला संतुष्ट करायच्या. एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा पाहायचे ठरवले आणि श्रीमंत वैश्याचे रूप घेऊन त्यांच्या महालात गेले. त्यांच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्नाखचित शिवलिंग होते. ते पाहून ते अक्षरशः मोहित झाले. त्यांच्या सख्यांनी त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. महानंदाने त्या वैश्यांना, हे शिवलिंग मला देणार असाल तर मी सूर्य आणि चंद्र यांना साक्षी ठेवून 3 दिवस तुमची पत्नी होण्याचे वचन देते असे सांगितले. त्यांनी ते शिवलिंग त्यांच्या हाती दिले व म्हणाले, हे लिंग माझा प्राण आहे. हे जपून ठेवा. यालाच हानी पोहोचली तर मी प्राणत्याग करेन. ते मान्य करून त्यांनी ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले. मध्यरात्री महानंदा वैश्यांशी प्रणयक्रीडेत रममाण असताना शिवसंकल्पाने त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली. महानंदेच्या सेवकांनी व लोकांनी ते विझवण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्या अग्नीत त्यांनी पाळलेला कोंबडा, माकड आणि ते शिवलिंग दग्ध झाले. त्यामुळे शोकग्रस्त वैश्यांनी चिता प्रदीप्त करून सर्वांसमक्ष प्राणत्याग केला. शिवलिंग दग्ध झाले आणि पुरुष हत्येचे पातक केले म्हणून महानंदांना खूपच दुःख झाले होते. प्रतिव्रता धर्मानुसार त्यांनी संगम करायचे ठरवले. त्यांनी सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली. आपल्या मातोश्रींचा व बंधूंचा निरोप घेतला. सेवकांना चिता प्रदीप्त करायला सांगितले आणि शिवनामाचा घोष करून त्या धगधगत्या अग्निकुंडात प्रवेश केला. तर काय आश्चर्य! त्या अग्नीतून भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी त्यांना वरचेवर झेलले. त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला. शिवजींनी त्यांना खाली ठेवले व म्हणाले, महानंदा, तुमच्या धैर्यावर आणि भक्तीवर मी प्रसन्न आहे, म्हणून वर प्रसाद मागून घ्या. महानंदांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले, प्रभू, आता जन्म मरणच नको.
मला माझ्या आप्तांना व सेवकांना तुमच्या चरणी अक्षय स्थान दे. शिवजींनी त्यांना स्वमार्गाने शिवलोकी नेले. त्यांना त्यांच्या दासदासींना व परिवाराला मुक्ती दिली. पराशर पुढे म्हणाले, राजा भद्रसेन त्या गणिकांच्या नाटमंडपात दुग्ध झालेले माकड व कोंबडा त्यांनी रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृत्ती होऊन त्यांना अत्युत्तम असा मनुष्य जन्म लाभला आहे. त्यांच्यापैकी एक आहेत सधर्मा आणि दुसरे आहेत तारक. पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे ते शिवशक्ती करतात, भस्म लावतात आणि रुद्राक्ष धारण करतात. त्यांचे पुण्य अगाध आहे. हे ते ऐकून राजा व प्रधान दोघेही थक्क झाले. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.